नमस्कार मित्रांनो, आज 7 जुलै लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदा आता मनस्विनीला खऱ्या तेजस्विनीचा पत्ता सांगतच नाही आणि तिच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवते. असं का? जाणून घेऊया आजच्या भागात. त्याचबरोबर मनस्विनीला पण समजणार आहे की तेजस्विनी जिवंत आहे. आणि दुसरीकडे मनस्विनीने ओंजड चाइल्ड केअर ट्रस्टमध्ये एक कुरिअर, ज्यामुळे तिची जी मॅनेजर आहे ती परशु आणि मीनाक्षीला स्पष्टच सांगते की ती त्यांना मूल देऊ शकणार नाही. आता मनस्विनीने कुरिअरमध्ये असं पाठवलं तरी काय, जाणून घेऊया आजच्या भागात. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आजची सगळ्यात धमाकेदार बातमी म्हणजे या गोष्टीनंतर सगळेजण आता एकत्र आलेत. परशु आणि मीनाक्षी सखी आणि कान्हाच्या टीममध्ये आलेत आणि गौतम काका तर आधी होतेच. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. तुम्ही एक्साइटेड आहात का? तर आपल्या व्हिडिओला लाईक करा पटकन, आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. मालिकेची लेटेस्ट अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या धमाकेदार भागाला. तर ही नंदा आता दारूच्या नशेत मनस्विनीला सगळं सांगून टाकते आणि म्हणते ती तेजस्विनी जिवंत आहे आणि मी स्वतः तिला माझ्या या डोळ्यांनी बघितलं. आता या सरकारला खूप मोठा झटका लागतो. आता मनस्विनीच्या थोडं थोडं लक्षात येतं. मनस्विनी म्हणते, काय बोलली? कुठे आहे ती तेजस्विनी? काय ते तेजस्विनी कुठे आहे ती? आता मनस्विनीला पण नीट बोलता नसतं येत आणि तिला उभं पण नाही राहता येत. तर आता काय होतं, नंदा म्हणते कुठे आहे? तर मनस्विनी परत विचारते, सांग कुठे आहे ती? तर त्यावर आता नंदा म्हणते, मला नाही माहित कुठे आहे. त्यानंतर नंदा आता हसते मनस्विनीवर. ती बेडवरती जाऊन बसते आणि म्हणते, नाही सांगणार, जा. आता नंदा खूपच डोलत वगैरे असते. तर आता मनस्विनी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, ए बाई सांग ना. नंदा म्हणते, सांगत नाही, जा. तर आता मनस्विनी नंदाच्या बाजूने जाऊन बसते आणि म्हणते, तुझी मी लाडकी लेक आहे ना, सांग मग. मी कोणाला सांगणार नाही. असं सांग आता. नंदा म्हणते, कोण आहेस तू? तर मनस्विनी म्हणते, सरकार. नंदा म्हणते, मग मी कोण आहे? तर मनस्विनी आता हसते. नंदा आता मनस्विनीला म्हणते, कधी तू वाटते तेजस्विनी? तर मनस्विनी म्हणते, हे. पुढे आता नंदा म्हणते, आणि कधी वाटते मनस्विनी? जगासाठी सरकार. कोण आहे ग तू? आणि मग मी जिला बघितलं ती कोण? नंदा म्हणते, आता तू कोण आणि ती कोण? तर आता सरकार तिला म्हणते, ए चल, आधीच तू माझी नशा उतरवली आहे. आता सांग पटकन, कुठे आहे ती तेजस्विनी, कुठे आहे? आणि आता मनस्विनी नंदाचे डोळे मोठे करते आणि म्हणते, तू या डोळ्यांनी बघितलंय ना तिला, चल सांग मग. नंदा आता खोटं बोलते आणि म्हणते, नाही नाही, मला आठवत नाहीये. नंदाच्या आता थोडं थोडं लक्षात येतं. तर मनस्विनी म्हणते, मला जर डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न जरी केला तर जीव घेईल मी तुझा. तरी सुद्धा आता नंदा म्हणते की मला माहिती नाही. तर आता ही जी मनस्विनी आहे ती थोडा विचार करते. ती नंदाकडे बघते आणि मग तिचं ड्रॉअर उघडून त्यामधली बंदूक बाहेर काढते आणि नंदा आता गाणं वगैरे म्हणते आणि म्हणते, मला माहिती नाही, झाडामध्ये पिकली करवंद, अशी काही ती बडबड करत असते. तर आता काय होतं, ही मनस्विनी म्हणते की सरळ सांग, तुला मी शेवटचं विचारत आहे आता, कुठे आहे ती तेजस्विनी? तरी सुद्धा आता नंदा गाणंच म्हणते. तर शेवटी आता ही मनस्विनी नंदाच्या डोक्यावर बंदूक ठेवते. आता नंदा घाबरते आणि म्हणते, हे कशाला? हे बाई, हे काढ ग. तर मनस्विनी म्हणते, ट्रिगर दाबला ना तर 6च्या 6 गोळ्या तुझ्या डोक्यात घालेन. सरळ सांग, कुठे आहे तेजस्विनी? तर आता मात्र नंदाची नशाच उतरते आणि नंदा म्हणते, ते तेजस्विनी, बिल्डिंग बिल्डिंग बिल्डिंग. तर मनस्विनी विचारते, कुठली बिल्डिंग? तर नंदा आता बिल्डिंग असंच म्हणते. आणि पुढे आता काही मनस्विनी विचारणार आणि नंदा काही बोलणार त्याआधीच मनस्विनीला आता एकदम अशी गुंगी येते आणि ती डायरेक्ट बेडवर जाऊन पडते. आणि आता नंदा म्हणते, ए बाई, नशेत काही पण बडबडतीयस? मी आता जे काही बोलले हिला जर उद्या सकाळी आठवलं तर माझं काय होईल? आता नंदा खूपच घाबरते. मित्रांनो, खरंच खूपच भीती वाटली या मोमेंटला. कारण आता नंदा बडबड करत असते आणि अचानक आता मनस्विनी तिचे डोळे उघडते आणि ती बंदूक तिच्या हाती घेते परत आणि नंदावर रोखून ठेवते आणि विचारते, तेजस्विनी कुठे आहे? आता या नंदाचं काडीच तर तिच्या हातातच येतं. ते खूप घाबरते आणि मग मनस्विनीला परत गुंगी येते आणि ती परत झोपी जाते.
पण आता नंदा खूपच घाबरली असते. नंदा म्हणते, अगं बाई, उद्या सकाळी काय होईल माझं? नंदा आता गपचूप ती बंदूक उचलते मनस्विनीच्या जवळची आणि ती चालत जाते. ऑफकोर्स आता नंदाला सुद्धा नीट चालता येत नसतं. ती डोलत ढालत तशीच चालत जाते आणि ही मनस्विनी झोपेत सुद्धा बडबड करते, तेजस्विनी कुठे, तेजस्विनी कुठे, असं ती रट लावून बसली असते झोपेत सुद्धा. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि खूपच मस्त सखी आणि कान्हाचं वाढतं प्रेम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सखी आता किचनमध्ये येते. 12 वाजून गेले असतात आणि सखीचा उपवास पण पूर्ण झाला असतो. सखी पूर्ण किचन शोधून काढते, पण कुठेच आता जेवण नसतं आणि काहीच खायला नसतं. तिथे आता कान्हा येतो सखीच्या मागे मागे आणि विचारतो, ओ बेबी सरकार, काय झालंय? सखी म्हणते, बघ ना, माझं नशीब किती खराब आहे. फ्रीजमध्ये खायला काहीच नाहीये आणि जेवायला पण काहीच नाहीये. कान्हा म्हणतो, बरं मला सांगा सखी मॅडम, तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी आहे, पण ती गोष्ट तुमच्या आयुष्यात नाही आहे, पण ती तुम्हाला हवी आहे, असं कधी झालंय का? तर सखी चिडतेच आणि म्हणते, हे बघ प्लीज ऐक, मला आता खूप भूक लागली आहे, त्यामुळे तुला जे काही बोलायचंय प्लीज स्पष्ट सांग. आता कान्हा म्हणतो, बरं आता तुम्हाला जे काही हवंय ते डोळे बंद करा आणि मागा. सखी म्हणते, खरंच? तर कान्हा म्हणतो, हो, अरे मागून तर बघा. सखी म्हणते, मिळेल का? कान्हा म्हणतो, बिलकुल, तुम्हाला जे खायचंय ते मागा. आता सखी रडायलाच लागते आणि म्हणते, मला आता काहीही चालणार आहे. कान्हा म्हणतो, काहीही? हा काय प्रकार आहे? म्हणजे जगभरातल्या या जमातीबद्दल मला कळतच नाही. ते लोक म्हणतात की बघा मला काहीही चालेल आणि त्यांच्यासमोर काही आणून दिलंच तर म्हणतात, नाही बाबा मला हे नको. सखी म्हणते, हे बघ कान्हा, मी तुला खरंच सांगते, मला इतकी भूक लागली आहे की मी लिटरली काही पण खाणार आहे. जे काही मला खाता येईल असं मला काहीही चालणार. कान्हा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, मग जे काही खायचंय ते डोळे बंद करा आणि मागा. आता कान्हा तिथून गायब होतो. सखी तिचे डोळे बंद करते, फिंगर्स क्रॉस करते आणि म्हणते, मला आता वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम खायचे आहे, पण मला आता थोडी मिळणार आहे. सखी आता रडण्याचं नाटक करते. खूप चिडचिड करत असते सखी, कारण भूक लागल्यावर तसंच होतं. पण आता धावतच कान्हा येतो 8 फ्लेवर्सचे आईस्क्रीम घेऊन आणि तो आता सखीला म्हणतो, डोळे उघडा. सखी आता डोळे उघडते आणि मॅजिक, कान्हाच्या हाती 8 फ्लेवर्सच्या आईस्क्रीम बघून तिला खूप आनंदाचा धक्का बसतो. आता सखीला नवलच वाटतं की कान्हाने सखीच्या मनातलं कसं ओळखलं होतं आधीच की तिला काय हवंय. सखी म्हणते, आईस्क्रीम. सखी आता खूपच खुश होते आणि कान्हा सखीला पाहून खुश होतो. सखी आता तिथेच अशी आईस्क्रीमचा एक कोन घेते. कान्हा म्हणतो, थांबा थांबा, अरे बसून खा. कान्हा पण आता सखीवर हसतो. आता सखी खूप एक्सायटेड असते आईस्क्रीम खाण्यासाठी. कान्हा आता सखीला प्लेट देतो. सखी आता मस्तपैकी तिची आवडीची आईस्क्रीम खाते आणि आईस्क्रीमचा पहिलाच बाईट ती खाते आणि तिला मनाला तिच्या शांती मिळते. तिला खूप बरं वाटतं. कान्हा आता मस्त स्माईल करून सखीकडे पाहू लागतो. सखी आता आईस्क्रीम खाताना सखीच्या नाकाला थोडीशी आईस्क्रीम लागते. कान्हा सखीला इशारा पण करतो की तुमच्या नाकाला आईस्क्रीम लागले. तर सखी कान्हाच्या शर्टकडे बघते. तर कान्हा त्याचं शर्ट समोर करतो आणि सखी तिचं नाक कान्हाच्या शर्टला पुसते आणि परत ती आईस्क्रीम खाऊ लागते. आता कान्हाला हा क्षण, ही मुमेंट कॅप्चर करायची असते, म्हणून लपूनच कान्हा त्याचा फोन बाहेर काढतो आणि लपून सखीचा फोटो घेतो. पण त्याच्या फ्लॅशमुळे सखीला समजतं. सखी कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो, सॉरी. पण आता सखी कान्हाला काहीच बोलत नाही आणि त्यानंतर ती पोज देते आणि कान्हाला आणखी फोटोज काढायला सांगते तिचे. कान्हा सुद्धा आता सखीचे 2-3 फोटोज काढतो. ते दोघेही मस्त एन्जॉय करत असतात. आता सखी कान्हाकडे एकटक बघत राहते आणि कान्हा सुद्धा आता सखीकडे बघतो. आणि बघा मित्रांनो, आता कान्हा सखीला म्हणतो, तुम्ही काय फक्त आईस्क्रीमनेच पोट भरणार आहात की जेवणार सुद्धा आहात? मला तर फार भूक लागली आहे बाबा आता. आता सखी म्हणते, 1 मिनिट कबीर, तू तर जेवून आला होतास आणि अरे फ्रीजमध्ये पण काहीच नाही आहे. आता कान्हा रिव्हील करतो आणि सांगतो, बायकोने नवऱ्यासाठी उपवास धरला असताना नवरा बाहेरून जेवण करून येईल का? जे कान्हाने सखीला खोटं सांगितलं असतं की तो बाहेरून चायनीज खाऊन आलाय.
म्हणजे कान्हा सुद्धा आता उपाशी असतो आणि कान्हा आता सखीला म्हणतो, मुळात चायनीज फ्रीजमध्ये कोण ठेवतं? चायनीज डायनिंग टेबलवर ठेवतात. सखी आता समोर बघते. आता सखी खूप खुश होते चायनीज आणलंय कान्हाने हे ऐकून. सखी आता कान्हाकडे परत बघत राहते आणि तिला आता कान्हाचं कौतुक वाटतं. तिला जाणीव होते की कान्हाचं तिच्यावर किती प्रेम आहे. सखीचा उपवास होता म्हणून कान्हाने सुद्धा काहीच खाल्लं नव्हतं हे तिला आता समजतं. आणि मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. दुसरा दिवस असतो आणि नंदाचं डोकं खूप भारी झालं असतं. नंदा आता तिच्या डोक्यावर अशी हात ठेवते. नंदाला आता जाग येते आणि ती स्वतःला म्हणते, लय झाली वाटते रात्री. आणि मग नंदाचं लक्ष जातं की तिच्या खोलीत मनस्विनी आधीच येऊन बसली आहे आणि नंदाच्या उठण्याची वाट बघत आहे. आता नंदाला सगळं आठवतं की तिच्या तोंडातून निघालं होतं की तेजस्विनी जिवंत आहे. काल रात्री जे काही झालं होतं हे आता दोघींनाही क्लिअरली आठवत असतं. मनस्विनी नंदासाठी ज्यूस घेऊन आली असते आणि ती नंदाला म्हणते, ज्यूस पी, तुझा हँग ओव्हर उतरेल. आता नंदा मनात विचार करू लागते आणि म्हणते, देवा, रात्री मी जी काही माती खाल्ली असेल तिच्या लक्षात नसल, हे सगळं विसरली असेल रात्रीचं. तर असं नंदाला वाटतं. पण मनस्विनी काहीच विसरली नसते. तर आता नंदा म्हणते मनस्विनीला, हो बाई, जरा की नाही घसा ओला करते माझा. नंदा आता बेडवरून खाली उतरते आणि मनस्विनी जवळ चालत येते. आता मनस्विनी तिला ज्यूस प्यायला देते. नंदा आता ज्यूस पिते आणि म्हणते, बरं वाटलं ग. आणि नंदा आता दुसरा घोट घेणार तर मनस्विनी तिला प्रश्न विचारते आणि डायरेक्ट विचारते, कुठे आहे तेजस्विनी? आणि नंदाला आता ठसकाच लागतो. कारण नंदाला वाटलं असतं की मनस्विनी सगळं विसरली आहे. मनस्विनीच्या सगळं लक्षात असतं. मनस्विनी नंदाकडे एक टक बघते आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. परशू आणि मीनाक्षी देवासमोर हात जोडतात. परशू म्हणतो, देवा, आजपर्यंत बंद असलेले सगळे मार्ग आता हळूहळू उघडत आहेत. आज आम्ही मूल दत्तक घ्यायला चाललो. आता मीनाक्षी पण म्हणते, हो, किती वर्ष मूल नाही या दुःखात आम्ही जगलो आणि आज मूल दत्तक घेता क्षणी आम्ही दोघे आई बाबा होणार आहोत. आज सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, कुठलंच विघ्न येऊ देऊ नको, असं म्हणत मीनाक्षी पण प्रार्थना करते. तर तिथे आता सखी आली असते रेडी होऊन. सखी म्हणते, चला, तुमची आता देवाकडे प्रार्थना करून झाली असेल तर निघायचं का? तुमचं मूल तुमची वाट बघतंय. पण तिथे परशू आणि मीनाक्षीच्या ताटात काही वेगळंच वाळून ठेवलंय सरकारने. तर इथे बघा मित्रांनो, परत सीन शिफ्ट होतो. नंदा म्हणते, काय तेजस्विनी, तुझी लाडकी बहीण माझी तेजडी? अगं, कुठं असणार ती? ती तर स्वर्गात आहे वरती. आता नंदा खोटं बोलत आहे हे आता मनस्विनीला पण याची शंका येते. मनस्विनी आता चालत चालत अशी नंदाच्या अंगावर येते. नंदा आता मागे मागे जाते. परत आता मनस्विनी विचारते, तुला खरंच माहिती नाहीये तेजस्विनी कुठे आहे ते? ते काय आहे ना, रात्री तू मला काहीतरी सांगत होतीस. काय सांगत होती? त्यावर आता नंदा अशी मुद्दामच हसते आणि म्हणते, रात्री? ग बाई, रात्री तर मी ढगात होती, मस्त उडत बसली होती. ग, ते दारूच्या नशेत काहीतरी भरभडून गेली असेल. जाऊ दे ग. पण मनस्विनी सिरियस असते. मनस्विनी म्हणते, दारूच्या नशेत शक्यतो माणूस खरं बोलतो. नंदा म्हणते, अगदी बरोबर. अगं, पण ते सामान्य माणसाचं झालं. तू आणि मी आपण साधी भोळी आहोत नाही. आणि मग दारू पिल्याच्या नशेत आपण खरं बोलणार का? नाही, असं होईल का ग? तू पण ना. तर आता मनस्विनी शेवटचं विचारते आणि म्हणते, म्हणजे? तर मित्रांनो, मनस्विनी नंदाला आता शेवटचं विचारते आणि म्हणते, म्हणजे तुला खरंच माहिती नाहीये की तेजस्विनी कुठे आहे? नंदा म्हणते, असं कसं? माहिती आहे ना मला. तेजस्विनी गेली ढगात, स्वर्गात, लांब. आणि आता नंदा हसायला लागते. त्यावर आता मनस्विनी म्हणते, ठीक आहे, ती लांबच असलेली बरी. नंदा आता नाटकं करते पण मनस्विनीला शंका आली असते. मनस्विनी नंदाकडे बघतच खोलीच्या बाहेर जाते आणि तिथेच थांबते. आता नंदाला वाटतं तिची सुटका झाली आहे. नंदा आता स्वतःला म्हणते, बया, एकदाच या मनस्विनीला पटलं बाई. पण मनस्विनी आता मागे वळते आणि स्वतःला म्हणते, तुझा एकही शब्द मला पटलेला नाही. मला माहितीये की तू माझ्यासोबत लपंडाव खेळत आहेस, पण मी पण सरकार आहे. सत्य शोधून काढायला मला वेळ नाही लागणार. पण त्याआधी
ओंजळ चाइल्ड केअर अँड ट्रस्टमध्ये. मला आता सखीचं हसं होताना बघायचंय. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी परशू आणि मीनाक्षी बरोबर त्या ट्रस्टमध्ये आले असतात. हे सगळेच खूप खुश असतात. आता सखी म्हणते, कल्पना मॅडम, आम्ही मूल दत्तक घेण्याचे सगळे नियम आणि अटी वाचल्यात आणि आम्हाला ते सगळं मान्य आहे. आम्ही तयार आहोत. परशू आणि मीनाक्षी एकमेकांकडे बघतात. दोघेही खुश असतात. सखी म्हणते, हे घ्या मॅडम, यात सगळे यांचे डॉक्युमेंट्स आहेत. आता परशू विचारतो, मॅडम, आता तरी मूल दत्तक घेण्यासाठी आम्ही पात्र आहोत हो ना? तर आता ह्या मॅडम म्हणतात, नाही. तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उतरतात आणि त्यानंतर आता कल्पना मॅडम म्हणतात, आम्ही तुम्हाला मूल दत्तक नाही देऊ शकत. सॉरी. आता सखी विचारते, पण का मॅडम, काय झालंय आणि तुम्ही असं का म्हणताय? मॅडम, तुम्हाला खरंच सांगते, गेले कितीतरी वर्ष काका काकूंची खूप इच्छा होती की त्यांना मूल बाळ असावं. पूर्वी त्यांनी प्रयत्न केला होता, पण काकू आई होऊ शकली नाही. आणि आता सुद्धा आम्ही डॉक्टरांना जाऊन भेटलो, पण आता ते मेडिकली पॉसिबल होणार नाही. पण मी आहे ना, तुम्हाला मी खात्री देते की काका आणि काकू त्या मुलाला खूप चांगलं सांभाळतील, त्यांना खूप प्रेम देतील. आता कल्पना मॅडम म्हणतात की मला तुमचं पटतंय हो, तुमच्या बोलण्यात खरेपणा सुद्धा आहे, पण मूल वाढवायला नुसतं प्रेम नाही तर आर्थिक स्थिती पण चांगली असावी लागते आणि यांच्या अकाउंटमध्ये बॅलन्सच नाहीये. मग हे दोघे मुलाला कसं वाढवतील? सखी म्हणते, असं कसं झालं? त्यांचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स त्या फाईलमध्ये आहेत. आम्ही कालच ही फाईल तयार केली. तर आता कल्पना मॅडम या तिघांना कुरिअर दाखवतात आणि म्हणतात, हे बघा, आजच मला एक कुरिअर आलंय यांच्या बँक बॅलन्स स्टेटमेंटचं. यांच्या कुठल्याच बँक अकाउंटमध्ये पैसे नाहीत आणि यांचे सगळे अकाउंट्स झिरो बॅलन्स आहेत. आता परशू आणि मीनाक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते की अचानक सगळे पैसे कुठे गायब झालेत. आणि सखी आता ते बँक स्टेटमेंट चेक करते आणि मग परशू आणि मीनाक्षीला दाखवते. आता दोघेही पाहून शॉकमध्ये जातात. आता परशू म्हणतो, असं कसं होऊ शकतं? मीनाक्षी पण म्हणते, हो ना कल्पना मॅडम, हे कुरिअर तुम्हाला कोणी पाठवलंय? असं आता मीनाक्षी त्या मॅडमला विचारते. आता हे मॅडम सांगतात, सरकार. आणि पुढे आता मॅडम सांगतात, पण मी नुसतं कुरिअरवर विश्वास नाही ठेवला, तर मी स्वतः बँकेत फोन केला होता आणि विचारलं होतं आणि हे स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि आता तुमच्याकडे पैसेच नसतील तर तुम्ही दोघं मुलाला कसं वाढवणार? तर आता सखी रिक्वेस्ट करते, ती पूर्ण प्रयत्न करते. सखी म्हणते, मॅडम, मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही कमावतो, आम्ही त्यांना मदत करू. आता हे मॅडम म्हणतात, चांगली गोष्ट आहे, पण कायद्याने असं नाही चालत. प्रत्येक गोष्टीला काही नियम असतात. सॉरी, नियमाबाहेर जाऊन मी हे काम नाही करू शकत. इथे आता कल्पना मॅडमचं पण बरोबरच आहे. असं म्हणत कल्पना मॅडम तिथून निघून जातात आणि मीनाक्षी आता खूप रडायला लागते. मीनाक्षी जितक्या काही आशा घेऊन आली असते त्या आशेचा आता चुराडा होतो. आता सखी मनात म्हणते, काय ग मनस्विनी, अजून किती खालच्या पातळीवर तू जाणार आहेस आणि अजून किती दिवस दुसऱ्यांच्या सुखाला विरजन लावणार आहे? बस झालं आता, तिला तिच्या कर्मांची फळं भोगावीच लागणार. तर मित्रांनो, असा सगळा आजचा भाग होता. आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही जी मनस्विनी आहे ती तिच्या आईला म्हणजे नंदाला टॉर्चर करणार आहे, तिला मारणार आहे, तिच्या डोक्यावर बंदूक घालून तिच्याकडून सत्य वधवून घेणार आहे आणि तेजस्विनी कुठे आहे याची माहिती काढून घेणार आहे. तर दुसरीकडे परशू आणि मीनाक्षी ठरवतात की आता बस झालं, आता सरकारच्या विरोधात जायचं, सखी आणि कान्हाच्या टीममध्ये सामील व्हायचं. आणि परशू एक खूप महत्त्वाची बातमी देणार आहे सखी आणि कान्हाला की प्रॉपर्टी पेपर्स हरवलेत, ते सध्या सरकारकडे नाही आहे. आणि मग आता सगळे मिळून खूप मोठा प्लॅन बनवणार आहे आणि सखी म्हणते आता सरकारला पाडायचं आणि प्रॉपर्टी पेपर शोधायचेत. तर बघूया मित्रांनो, उद्याचा भाग आणखीच इंटरेस्टिंग असणार आहे. आता नंदा मनस्विनीला खरं सांगते का तेजस्विनी कुठे येते हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर आता प्रॉपर्टी पेपर्सचा हंट चालणार आहे. प्रॉपर्टी पेपर्स कुणाच्या हाती लागतात हे बघूया येणाऱ्या भागात. तर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप